महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था या सर्वसामान्यांचा आधार असून कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे कार्य राज्यात आदर्शवत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था या सर्वसामान्यांचा खरा आधार असून या पतसंस्था टिकल्या पाहिजेत, नव्हे तर अधिक बळकट झाल्या पाहिजेत. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन त्यांना आधार देण्याचं काम करत आहे. राज्य शासनाच्या स्तरावर मी देखील सातत्याने प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा, कोल्हापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचा रौप्य महोत्सवी सोहळा, पुरस्कार वितरण व भेटवस्तू वितरण सोहळा, विविध धोरणे पुस्तकांचे प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषवले. अध्यक्ष मनोगतात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की कोल्हापूर जिल्हा फेडरेशन ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे अंशदानाचा प्रश्न असो किंवा सहकारी पतसंस्थांचे इतर कोणतेही प्रश्न असोत, त्यांचे सकारात्मक निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रमुख पाहुणे प्रकाश आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्राची पतसंस्था चळवळ ही सर्वसामान्यांना आधार देणारी चळवळ आहे. या चळवळीला बळकटी मिळावी यासाठी मी विधिमंडळ व कॅबिनेट बैठकीत सहकारी पतसंस्थांचा आवाज मांडत आहे. सहकारी पतसंस्थांकडून अंशदान वसूल करणं हा अन्यायकारक निर्णय असून त्यास मी विधिमंडळ व कॅबिनेट बैठकीत कायम विरोध करत आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशन यांनी सुचवलेल्या या योजनेचा मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून ती योजना शासनाकडून मंजूर करून घेईन व पतसंस्थांच्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना ESI सारख्या योजनांचा लाभ मिळवून देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर पाटील यांनी जिल्हा फेडरेशनच्या कार्याचा आढावा देत प्रशिक्षण केंद्र मंजूर करणं, नाममात्र सभासदांची व्यवहार करण्याची परवानगी देणं आणि अंशदान रद्द करणं या मागण्या केल्या व आरोग्यमंत्री यांनी नेहमीच पतसंस्थांच्या प्रश्नावर शासनाकडे ठाम आवाज उठवला आहे. आपण 1 लाखापर्यंतच्या विमा संरक्षणासाठी सुद्धा जे काही निर्णय घ्यायला पाहिजे त्यासाठी आपल्या बैठकीच्या माध्यमातून घेतले, का तर त्याच्यामुळे विश्वासार्हता अजून वाढेल आणि आपलं काम सुद्धा अजून वाढेल. 2-3 मुद्दे आदरणीय शंकर पाटील साहेबांनी सुद्धा जे सांगितले, त्या 2-3 मुद्द्यांमधला एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की ज्या औषधांचा आणि विमा संरक्षणाचा विषय तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आदरणीय काकांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यावरती अतिशय योग्य पद्धतीचं मार्ग काढू. दुसरा मुद्दा आपण सांगितला तो प्रशिक्षण केंद्राचा. तर प्रशिक्षण केंद्रामध्ये सुद्धा आपण म्हणताय ते बरोबर आहे, आपलं काम चांगलं आहे तर आपण चांगलं काम, ज्याचं काम चांगलं आहे ते खणखणीतपणाने सांगून जर घेतलं तर काही हरकत नाही, कारण प्रशिक्षणाशिवाय उपयोग नाही. अहो, ज्या वेळेला आवाड्यांना होते, प्रकाशांना होते, त्यावेळेला आम्ही लहान होतो. 85ला ज्यावेळेला मंत्री होते, सहकार राज्यमंत्री तेच होते आणि त्यावेळेला पतसंस्था इतक्या झाल्या त्या पतसंस्थांमध्ये आमचा हेतू चांगला होता, पण वाण्याच्या दुकानासारख्या पतसंस्था आहे. त्याचा तोटा काय झाला? संचालक मंडळाला माहितीच नाही कुणाला पैसे वाटायचे, कसे वाटायचे, पैसे वाटायचे काय घरला न्यायचे माहितीच नव्हतं. त्याचा तोटा झाला. चळवळ बदनाम होण्यामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणून प्रशिक्षणाची गरज आहे. या एवढ्या चांगल्या पद्धतीच्या प्रशिक्षणाची गरज आहे की अहो त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये फायनान्शियल काहीतरी त्याला नॉलेज पाहिजे. फायनान्शियल नॉलेज नसणाऱ्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही जर काही शेकडो कोटीच्या ठेवी घेऊन आम्ही निघालो तर आपण सगळेजण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रासाठी राज्यातलं जसं काकांनी सांगितलं तसं आपल्या प्रशिक्षण केंद्रासाठी सुद्धा विशेष बाब म्हणून मान्यता देण्यासाठी निश्चितपणे मी आग्रही राहीन केले. उपाध्यक्ष मोहनलाल माळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मधुकर पाटील यांनी केलं. कार्यक्रमास प्रियदर्शनी महिला पतसंस्था इचलकरंजीच्या अध्यक्षा किशोरी आवाडे, छत्रपती राजाराम सह साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शिवाजी पाटील दादा, जिल्हा फेडरेशनचे बाळासाहेब पाटील व सर्व संचालक, सेवक, वसुली अधिकारी यांच्यासह विविध पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूरहून बसव क्रांती न्यूज लाईव्ह करिता संपादक रमेश कुमार मिठारे. खरं तर मानवी जीवनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये अपदीप भव अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं ही आपल्या देशाची संस्कृती आहे.